संस्थेतनंच पैसे मिळावेत, बँकांमधनं, आपल्या विविध कार्यकारी सोसायट्यांमधनं, अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली. पण या व्यवस्थेच्या जे बाहेर गेले त्यांना सावकाराकडे जाणं किंवा आपल्या जमिनी गहाण टाकणं अशा प्रकारचेच पर्याय उरल्यामुळे आपण राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय केला. खूप मोठ्या प्रमाणात ती मागणी होत होती, काही आंदोलनं देखील झाले. पण राज्य सरकारने पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं की आम्ही निश्चितपणे कर्जमाफीच्या बाजूचे आहोत. ती केवळ कधी केली पाहिजे याबद्दलची आमची काही मतं आहेत. आणि आज ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह ग्रोथमध्ये आलो, 12.5% पॉझिटिव्ह ग्रोथ झाली, त्यावेळी आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली. ज्या योजनेच्या अंतर्गत देशातली एक प्रकारची सगळ्यात मोठी ही कर्जमाफीची योजना आपण जाहीर केलेली आहे. आपण जर बघितलं तर यापूर्वी आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, पंजाब असेल, कोणीही एवढी मोठी योजना केली नाही. पंजाबची योजना 10,000 कोटीची, कर्नाटकची 8,000 कोटीची, तेलंगणाची 10,000 कोटीची, आंध्रची 15,000 कोटीची आणि महाराष्ट्राची योजना ही 34,000 कोटी रुपयाची योजना आपण जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत जे विविध थकीत शेतकरी आहेत अनेक वर्षापासून, या सगळ्यांना आपण कर्जमाफी देण्याचा निर्णय केला. त्याच्यामध्ये काही अटी आपण टाकल्या. पहिल्यांदा तर ही कर्जमाफी आपण सरसकट केली, म्हणजे जमिनीची कुठली मर्यादा त्याला ठेवली नाही. अल्पभूधारक असं पहिल्यांदा आपण म्हटलं होतं, पण त्यानंतर शेतकऱ्यांकडनं मागणी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जमिनीची कुठली अट न ठेवता सर्व शेतकरी याला पात्र केले. 1.5 लाखापर्यंतची जी कर्ज होती थकीत, ही पूर्णपणे आपण त्या ठिकाणी रद्द केली आणि ते पैसे सरकारच्या वतीनं जमा करण्याचा निर्णय केला. याच्यामध्ये जवळजवळ 36 लाखपेक्षा जास्त शेतकरी यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ 5 लाख शेतकरी असे आहेत, त्यातले 3 लाख तर असे शेतकरी आहेत की ज्यांनी 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये भरले, तरीही 1.5 लाख रुपये सरकारचे मिळून त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे. आणि 5-5.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना फार जास्त पैसे भरावे लागणार नाहीत आणि या 1.5 लाख रुपयामुळे वन टाइम सेटलमेंटच्या माध्यमातून त्यांचाही 7/12 कोरा होणार आहे. जवळजवळ 1.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे फार मोठं आहे आणि त्यांना देखील 1.5 लाखाचा फायदा आम्ही निश्चित देणार आहोत. पण त्यांना उर्वरित कर्जाची तजवीज ही करावी लागेल आणि या माध्यमातून 40 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट या योजनेचा फायदा घेऊन आपलं 7/12 कोरा करता येईल. नमस्कार मित्रांनो, आज एकदा तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण वाट पाहत असलेल्या शेतकरी कर्जमाफीची आज पुन्हा एकदा सरकारकडून घोषणा या ठिकाणी झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे योजनेचे नाव आहे. तर योजनेमध्ये काय काय आहे हे आपण कुठल्या शेतकऱ्याला किती लाभ मिळणार आहे तर हे पाहूया. तर ही राज्यातली सर्वात मोठी आणि देशातली सर्वात मोठी कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. तर राज्यात 34,000 कोटीची कर्जमाफी होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या मार्फत. तर कर्जमाफीचा लाभ हे अनेक वर्षांपासून थकलेली ज्याही सर्व शेतकऱ्यांची कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज फेडण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून ही कर्जमाफी देण्यात आलेली आहे. ज्याही शेतकऱ्यांनी हे अनेक वर्षापासून त्यांचे कर्ज थकलेले होते आणि ते भरू शकत नव्हते, तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी हे मिळत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्यातील जवळपास 36 लाख शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा होणार आहे. तर जवळपास राज्यातील जे काही 36 लाख शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे या ठिकाणी सरकारने ठरवले आहे आणि कर्जमाफीच्या मार्फत हा 7/12 कोरा होणार आहे. तर आता तुमच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला असेल की आता शेतकरी कर्जमाफी ही कोणाची होणार आहे आणि किती होणार आहे, तर 1.5 लाखापर्यंत सर्व कर्ज माफ होणार आहे आणि त्यावरील कर्ज हे शेतकऱ्याला भरावे लागणार आहे. म्हणजे समजा आपल्यावर 2 लाख कर्ज आहे तर 1.5 लाख रुपये हे सरकार कर्ज फेडणार आहे
आणि वरील 50,000 रुपये हा शेतकऱ्याला भरायचे आहे. तर अशा स्वरूपाची ही कर्जमाफी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जे काही सर्व थकलेली कर्ज आहे ज्याही शेतकऱ्यांची, त्या सर्व शेतकऱ्यांना 1.5 लाखापर्यंतचे सर्व कर्ज हे सरकार फेडणार आहे आणि त्यावरील जे कर्ज आहे हे शेतकऱ्याला फेडायचे आहे. तर अशा स्वरूपाची ही शेतकरी कर्जमाफी आहे आणि ज्याही शेतकऱ्यांचे कर्ज हे सुरळीत आहे म्हणजे रेग्युलर आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी 25% हे लाभ सरकारमार्फत देण्यात येणार आहे. तर अशा स्वरूपाची ही कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आम्ही अशाच नवनवीन अपडेट रोज देत असतो. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळणार नाही. तर नोटिफिकेशनला ऑल करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.